बोलावं हे सुद्धा बोलताना खूप विचारपूर्वक अभ्यास करून बोलावं लागतं। आज 50% आरक्षण दिल्यामुळे आम्ही महिला वर्ग आज सन्मानाने या खुर्चीत बसू शकतो। राजकीय असो, क्रीडा असो, रोजगार, शिक्षण यामध्ये आम्ही आज उभे आहोत, पुरुषांच्या पुरुषांना खांदा लावून उभे आहोत आणि ही ताकद आम्हाला आज पवार साहेबांनी दिली, त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करते। असं म्हणतात की सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा परिसाच्या संगतीत असावं, म्हणजे शरद पवार साहेबांच्या संगतीत अनेकांचे सोनं झाले आहे। शरद पवार साहेब हे नेता नाही तर योद्धा आहेत। वय, आजार, निसर्ग यासारखी कोणतीही प्रतिकूल शक्ती त्यांना लोकांपासून तोडू शकलेली नाहीये। पहाटे सुरू होणारा जनसंपर्क रात्री संपतो, असे आमचे साहेब यांना आम्ही कोटी कोटी प्रणाम करतो। सत्य असत्याची मनग्वाही मानियली नाही बहुमता, अशी तुकोबांची बंडल तत्वनिष्ठ आणि पुरोगामी भूमिका घेऊन ज्यांनी आजवरची वाटचाल केली, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे कृषी मंत्री या नात्याने हजारो धाडसी निर्णय आणि क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतले, याची साक्ष दीपस्तंभासारखे आमच्या बरेच जण असे समोर आहेत। जास्त बोलणार नाहीये, परत एकदा मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल। खरं तर हा पक्षाचा कार्यक्रम असला तरी पक्षाच्या पलीकडे जाऊन काही माणसं असतात जी राजकारणाच्या सामाजिक क्षेत्रात जो बाटेकी सर बोलले आपला ठसा उमटतात, त्याचे एक उत्तम व्यक्तित्व म्हणजे शरद पवार साहेब। आज त्यांचा वाढदिवस संपूर्ण देशात होतोय। सत्तेमध्ये असले की सगळीकडे वाढदिवस केले जातात, विविध कार्यक्रम केले जातात, पण गेली 10 वर्षे कुठलीही सत्ता नसताना सुद्धा सत्तेवर आपली छाप पाडून ठेवणारे आणि सत्तेतले रती महारथी सुद्धा ज्यांचा सल्ला घेतात असे पवार साहेब, त्यांचाच आपण वाढदिवस साजरा करतोय। असं म्हणतात की 1 वर्ष तुम्हाला फळ पाहिजे असेल तर गहू पेरा, तांदूळ पेरा, 1 वर्षात चांगले गहू तांदूळ होतात। तुम्हाला 10 वर्षाचं फळ पाहिजे तर आंबे लावा, 10 वर्षांनंतर सुंदर आंबे बागेमध्ये येतात। पण तुम्हाला शतकांचं फळ पाहिजे, तुम्हाला 100 वर्षाचं फळ पाहिजे असेल तर माणसं लावा। हे माणसं लावण्याचं काम सामाजिक क्षेत्रात कर्मवीर बाबुराव पाटील असतील, गाडगे बाबा असतील आणि सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ज्यांनी लावले ते यशवंतराव चव्हाण असतील, त्यांनी माणसं लावण्याचं काम केलं। ते यशवंतराव चव्हाण लावलेले एक माणूस म्हणजे शरद पवार, ज्यांनी शतकामध्ये माणसं जन्माला घालावी अशी माणसं जन्माला घातली। दुर्दैवाने हल्ली माणसं लावण्याचं काम बंद झालंय, सगळे पैशाची झाडं लावले जातात आणि पैसेच फक्त हल्ली सगळे वापरले जातात की पैशाचं लावण्याचं काम झाल्यामुळे माणसं लावण्याचं काम कमी झाले। पण खऱ्या अर्थानं आपल्याला जर मनात ठेवायचं नाव राजकारणाच्या पलीकडं आणि राजकारणात राहून सुद्धा राजकारणापेक्षा ज्यांना समजून घ्यायचं असेल, जी अशी उच्चभ्रू लोक आहेत, जी तरुणाई आहे, जी मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांनी पवार साहेबांना एकदा तरी समजून घ्यावं। जसं बाटेके सरांनी सांगितलं की मी राष्ट्रवादी पक्षात नसलो तरी पवार साहेब मी 4 पुस्तकं लिहू शकलो। ज्यावेळी ही वृत्ती माणसाच्या मनामध्ये प्रवृत्ती निर्माण होते की मला काहीतरी लिहायचं आहे, ते लिहिण्यासारखी समोर माणसं असली तर लिहिलं जातं आणि त्या पवार साहेबांनी समजून घेण्याचं काम समाजातल्या उच्चभ्रू लोकांनी केलं पाहिजे की राजकारणाला आम्ही शिव्या घालतो, राजकारणाबद्दल बोलतो आम्ही उच्चभ्रू लोक, नसेल आजच्या घडीला राजकारणाला ताकद कुणाच्या त्या देशाला दिशा देण्याची, पण ह्या देशाला दिशा फक्त राजकारण देऊ शकतं। ह्या जाणीवेच्या कक्षा आमच्या सगळ्या रुंद झाल्या पाहिजेत। शाळेत असताना पवार साहेबांनी शाळकरी वय असतानाच गोवा मुक्ती संग्राममध्ये उडी घेतली आणि गोवा मुक्ती संग्राममध्ये सहभाग घेतला। त्यानंतर ते पुण्यामध्ये गेले, कॉलेज जीवन त्यांचं सुरू झालं आणि पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी विविध विषयांवर अभ्यास करायला सुरुवात केली। नुकतं स्वातंत्र्य मिळालं होतं, महाराष्ट्र स्वतंत्र झालं 1960ला आणि कॉलेजमध्ये असताना पवार साहेबांना त्या पुण्यामध्ये वैचारिक पातळी विविध विचारांच्यावर काही आंदोलन होत होती, त्यांची पकड बैठक बसत गेली पवार साहेबांची आणि त्यातून त्यांची पुढची भूमिका स्पष्ट होत गेली। बाळकडून राजकारणात तेव्हापासून भेटलं होतं पवार साहेबांना। त्यांच्या आई शारदा यांचे संस्कार, वडिलांचे संस्कार, या संस्कारातून पवार साहेब पुढं वाटचाल करत होते। 1960 नंतर एक जाधव नावाचे आमदार होते, त्यांचा मुलगा आणि त्याचे 4 मित्र असे मुंबईत जायचं ठरलं पुण्यातनं। 60-61चा काळ होता तो, तर ते मित्र बोलले जाधवने विचारलं मित्रांनो तुम्हाला काय काय आपल्याला बघायचं आहे? ते मित्र बोलले मुंबईचं विमानतळ बघू, ट्रॉम्बे बघू, समुद्र बघू आणि विधानसभा बघू। त्यापर्यंत 4घही मित्र मुंबईला गेले आणि 4 मित्र ट्रॉम्बे बघितली, विमानतळ बघितलं, समुद्र बघितला आणि आता विधानसभेत त्या जाधवांच्या आमदारच्या पुत्रामुळे त्यांना पास मिळाला प्रेक्षक गॅलरीचा आणि ते 4 मित्र प्रेक्षकांच्या गॅलरीत बसले होते। यशवंतराव चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते
विरोधी पक्षामध्ये प्रक्रिया आत्रे, एस.एन. जोशी अशी नामवंत मंडळी होती. ती जुगलबंदी ती 4 मित्र वरून बघत होते प्रेक्षक गेले इथून. पण त्यावेळी खऱ्या अर्थानं वैचारिक लढाई व्हायची विरोधी पक्षाची आणि सत्ताधाऱ्यांची. ते 4 मित्र बघताना त्यातल्या एका मित्रानं आपण कंटाळाची पाय घालायची मांडी पायावर पाय घेतली आणि तिथला कर्मचारी आला, बोलला इथं नियम असा आहे की इथं पायावर पाय घालायचे आणि मांडी घालायची नाही, पाय सरळ खाली करा. त्या तरुणानं पाय सरळ खाली करा. परत काही वेळ गेल्यानंतर परत त्या तरुणाला राहवलं नाही, त्यांनी परत पायावर पाय घातला. तो पुन्हा तो कर्मचारी आला, आता तुम्ही नियम मोडताय, तुम्ही बाहेर चला. त्यांनी माफी मागितली तरुणानं, नाही मी परत नाही करणार, नाही तुम्ही बाहेर चला. आणि त्या तरुणाला त्या कर्मचाऱ्यांनी बाहेर काढलं. जाताना तरुण त्या कर्मचारी एवढा म्हणला, आता मी परत येईन पण मी प्रेक्षकगृहात येणार नाही, तर विधानसभेच्या सभागृहात येईन. तेव्हा तो कर्मचारी म्हणाला, नक्की या, तुम्ही जर त्या सभागृहात आले तर मला सांगायला अधिकार नाही तुम्ही कसं बोलावं, कसं वागावं, कसं पाया घालावं, हे मला अधिकार नाही. पण निश्चित मी तुम्हाला सलाम करेन. मी जर त्यावेळी असो नोकरीमध्ये सलाम करीन आणि तुम्हाला मी सभागृहाचा रस्ता सुद्धा दाखवीन. त्या तरुणाचं नाव होतं शरद पवार. त्या शरद पवारांनी त्यावेळी असं ठरवलं की मी ह्याला जिद्द म्हणतात. त्यांच्या आकांक्षा पुढे सुद्धा आकाश ठेवणं पडतं. ज्यांच्या आकांक्षा एवढ्या मोठ्या असतात की आकाशाला स्पर्श करावं वाटतं, गरुड जिंकायची वाटते, अशापैकी शरद पवार. त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे आम्हाला. आपण एखादी रात्री झोप आली, जिथं पुस्तक वाचत असतो तिथं आपण बुकमार्क करतो, कारण जिथं पुस्तक संपलं तिथं सकाळी परत ते पुस्तक सुरू करावं म्हणून आपण ते पुस्तक वाचायला सुरुवात करतो. त्याला बुकमार्क म्हणतात. तुम्ही आम्ही कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांची पुस्तकं बुकमार्क करून मनात कोरली पाहिजे की कुठपर्यंत आम्ही ह्या माणसाला बघितलं, कुठपर्यंत वाचलंय, त्या माणसाचं आयुष्य उलगडत गेलं पाहिजे. ज्या माणसानं 27व्या वर्षी विधानसभेत प्रथम प्रवेश केला आणि आज 56-58 वर्षांनी 4ही सदनामध्ये ज्या माणसानं भारताचं काम केलं, राज्यसभा असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, 55-58 वर्ष सोपं काम नसतं. इतकी वर्ष लोकांचं प्रेम मिळवायला लागतं. करत नाही. 8-10 दिवसापूर्वी पराभूत झालेला माणूस सुद्धा न खचून जाता फिनिक्स पक्षापर्यंत पुन्हा उभारी घेतो आणि पवारसाहेबांना आपला वाढदिवस करायचा आहे. ही भावना किती महत्त्वाची असते, ती मोठी आहे. माणसं ह्यातून मिळतात. पैसा सगळेच कमवतात. पैसा टाटा, अंबानी, बिर्लाकडे आहे. पण पैशानं आपण ज्ञानेश्वर तुकारामाच्या पालख्यावर जाऊ, आपण टाटा बिर्लाच्या पालख्या काढत नाही. आज पवारसाहेबांच्या नावाचा वटवृक्ष एवढा फोफाव आहे की ज्याच्या फांदीखाली हजारो लोक, लाखो लोक घडली आहेत. ती घडली लोक बिघडू नयेत, ती पुन्हा पुन्हा घडावीत, ती पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावीत म्हणून पवारसाहेबांचा यज्ञ सुरू आहे. काही लोक बदलतात, ते संस्कार असतात तसे, ते बदलणारे लोक बदलू दे. पण तुम्ही आम्ही मिळून एक मानवतेचा अखंड उरत निर्माण करूया. पैशापेक्षा माणूस महत्त्व आहे. माणुसकीचा झरा आपल्यामध्ये तेवढं ठेवूया आणि तो आविष्कार आपण करू. आज 84 वर्षी पवारसाहेबांचा आपण सर्व मिळून वाढदिवस साजरा करतोय. त्या निमित्तानं काहीची छोटीशी भेट असेल, अनेकांना बोलायची इच्छा असेल, मला कल्पना आहे की अनेकांना मतं व्यक्त करायची असेल, पण वेळेचा प्रश्न आणि ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये ही भावना मनात ठेवून आपण फक्त आता भाई प्रशांतजी, विनोदजी आले, हे थोडक्यात बोलतील आणि आपण मग सत्काराला सुरुवात करणार आहे. अनेक वेळेला आपल्याला हे काम करत असताना काही वेळेला उत्साह येतो, काही वेळेला तो उत्साह भंग पावतो आणि कशाला करतोय आपण असे विचार मनात येतात. पण त्यावेळेला दीपस्तंभासारखी असणारी समाजातली जी माणसं आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे जायचं असतं. कारण पुढे पुन्हा आशा आहेत. ही आशा दाखवणारी ही माणसं असतात आणि म्हणून या कार्यक्रमाला मी आज मुद्दाम या ठिकाणी आले. इतकंच नव्हे तर तामनमळ्यातल्या माधुरीताईंना पण म्हटलं, माधुरीताई या हा कार्यक्रमाला तुम्हाला बोलावणं आहे, तुम्ही सुद्धा तुमच्या भागात सत्कार केलेला आहे. आणि हो त्या म्हणाल्या मी शरद पवारांचं म्हटल्यावर मी येणारच. तर इतक्या दूर दूर ठिकाणी शरद पवार पोचलेले आहेत की म्हणजे आमच्यासारखी एक छोटीशी संस्था, त्या संस्थेला सुद्धा शरद पवारांनी शोधून काढलं आणि आमच्या संस्थेला सुद्धा पुरस्कार दिला. तर ह्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत जी खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारी मंडळी करत असतात. जसं रमेशरावांनी आमच्या संस्थेला 10 लाख रुपये दिले सुरुवातीलाच, त्यामुळे ती इमारत उभी राहण्यासाठी मदत झाली. तर अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी असतात त्यामुळे ही नेते मंडळी समाजाला पुढे नेण्यासाठी आणि सतत जसं समुद्रामध्ये ते काय दीपग्रह असतं आणि ते बोटीना
मार्गदर्शन करत असतं, कुठे खडक आहे कुठे काय आहे. तर ही सगळी मंडळी दीपग्रहासारखी, प्रामुख्याने शरद पवार साहेबांच्या सारखी मंडळी दीपस्तंभासारखी त्या समुद्रामध्ये वर्षानुवर्ष अनंत काळासाठी उभी आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व असणारी अशी काही व्यक्तिमत्व, ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जेव्हा आपण पाहतो तेव्हा दोन नावं प्रामुख्याने घेतली जातात. ते एक म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव आणि दुसरं नाव ते म्हणजे पवारसाहेबांचं नाव. गेले अनेक वर्षामध्ये अनेक दशक ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आणि खऱ्या अर्थानं इतके वर्षामध्ये महाराष्ट्र जो आज प्रगतीपथावर आहे, मग तो कृषी क्षेत्रामध्ये असू दे, औद्योगिक क्षेत्रामध्ये असू दे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असू दे, महाराष्ट्र इतके वर्ष भारतामध्ये ज्या प्रमुख अग्रणी राज्यामध्ये राहिला त्यामध्ये महत्त्वाचा जो वाटा आहे तो पवारसाहेबांचा. आज देखील देशाच्या राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी असते, सत्ता कोणत्याही पक्षाची असू दे, कोणत्याही राज्यात असू दे, एखादं मोठं अनिष्ट येतं एखाद्या राज्यावर किंवा देशावर एखाद्या अडचणीचा विषय येतो, त्यामुळे त्यावेळेला नक्कीच त्या ठिकाणची राजकारणी, त्या ठिकाणची प्रमुख मंडळी ही नेहमीच पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेत असते. पवारसाहेबांच्या विषयी जर बोलायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 84 वर्ष देखील एखाद्या तरुणाला देखील लाजवतील अशा प्रकारचं कर्तृत्व, अशा प्रकारचं काम करणारं राजकारणातली जी काही राजकारणामध्ये मला अशा प्रकारचं एवढ्या वयात काम करणारं एकही नेतृत्व आपल्याला पाहायला मिळत नाही. विशेषतः आज देखील ज्या राजकीय घडामोडी ज्या घडल्या, या घडामोडींमध्ये देखील आज देखील एखाद्या दीपस्तंभ, एखाद्या खंबीर नेतृत्वाप्रमाणे जे उभे आहेत आणि पराजय विजय किंवा ज्या काही गोष्टी घडल्या राजकारणामध्ये त्याची कुठेही खंत व्यक्त न करता खूप चांगल्या पद्धतीने आज पवारसाहेब काम करतायत. परवाच्या विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे यश पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने मिळवलं. परंतु परवाच्या विधानसभेमध्ये आपल्याला अपयश आलं. परंतु हे अपयश आल्यानंतर कुठेही खचून न जाता, कुठेही व्यथित न होता दुसऱ्या दिवशी पवार साहेब हे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर त्या ठिकाणी पोहोचले आणि खऱ्या अर्थाने यशवंतराव चव्हाणांनी जो राजकारणाचा पायंडा खाऊन दिलाय, जो मार्ग दाखवला, पुन्हा काम करायचं आणि पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा, पुन्हा संकट उभा करायचं, अशा विचारानं पवारसाहेब काम करतात. आणि मग अशा एवढ्या मोठ्या भव्य अशा या नेत्याला वाढदिवसाची शुभेच्छा देऊया म्हणून मी या कार्यक्रमाला पोहोचलो. आणि खरोखर मी यादव साहेबांनी सर्व सहकार्यांना नक्कीच धन्यवाद देईन. एक चांगला कार्यक्रम, चांगला उपक्रम आपण या ठिकाणी करताय. यादव साहेब देखील पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना पराजयानं खचून न जाता दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण तालुक्यामध्ये, संपूर्ण मतदारसंघात ते काम करतायत. आणि नक्कीच येत्या काळामध्ये आपण अनेक राजकारणामध्ये आज अनेक उलथापालथी होत आहेत, अनेक बावड्या आपण या ठिकाणी ऐकतोय. परंतु मी या पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या औचित्याने नक्कीच आपल्याला सांगेन, दादा साहेबांनी भाईनं सांगेन की या तालुक्यामध्ये आपण नक्कीच महाविकास आघाडी म्हणून खंबीर उभं राहू आणि येणाऱ्या सर्व निवडणुका आपण चांगल्या ताकदीने निवडू आणि पुन्हा जिंकू असं या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो. पवार साहेबांच्या आज वाढदिवसानिमित्त आपण हे नक्की घेऊन झालं पाहिजे की जिद्द आणि चिकाटीने पुन्हा लढण्याची उमेद देणारा नेते जे आहेत पवार साहेब यांचा हा गुण घेऊन आपण सर्वांनी पुढे काम करूया असं या ठिकाणी व्यक्त करतो. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आई भवानीला चरणी प्रार्थना करतो की पवार साहेबांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवाची प्रार्थना व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो. देशाचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिकांचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार रमेशभाई कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, माजी नगराध्यक्ष सुचेअण्णा रेड्डी, या कार्यक्रमासाठी विशेष आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे, या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ज्यांचा व्यासंग सर्व विषयात आहे असे आमचे दुसरे मार्गदर्शक, शहराचे कार्याध्यक्ष शिरीजी काटकर, महिला जिल्हाध्यक्ष दीपिकाताई कोतोडेकर, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडतोय ते राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुरादभाई अटरेकर, शहराध्यक्ष रतनभाई पवार, महिला शहराध्यक्ष डॉक्टर रहमत जबले मॅडम, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विलास चिपळूणकर, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मोहम्मदभाई पाते, युवकचे तालुकाध्यक्ष रोहनजी नलावडे, राष्ट्रवादीच्या महिला तालुका कार्याध्यक्ष अंजलीताई कदम, शहर कार्याध्यक्ष रुई खेडेकर, आमचे नेते कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष वासुप्पा मेस्त्री, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शगुनबाई घारे, तालुका खजिनदार शगुनबाई घारे, माजी नगरसेविका सीमाताई चळके, ओवॅसच्या संस्थेच्या समितीताई जांभेकर, आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक सुभाषजी बारटक्के, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रिंट आणि सोशल मीडियाचे आमचे सगळे पत्रकार मित्र आणि उपस्थित असलेले ज्यांचा आम्ही सन्मान करणार आहोत ते सर्व ज्येष्ठ नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो, साहेबांचा 84वा वाढदिवस आहे. अनेकांनी आपली मनगत आणि साहेबांबद्दलची मतं या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्यासमोर मांडली. देशाचं एक आगळं वेगळं नेतृत्व आणि खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्राचा एक शेवटचा चेहरा, आणि त्या चेहऱ्याच्या 84व्या वाढदिवसासाठी आजची जी महाराष्ट्रातली संभ्रमित परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये देशाला दिशा देण्याचं काम या नेतृत्वाच्या माध्यमातून व्हावं आणि हा महाराष्ट्र ज्या गोष्टींची अपेक्षा करतोय, जे स्वास्थ्य महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते स्वास्थ्य निर्माण होईपर्यंत या माणसाला शतायुष्य लाभो, ह्या सगळी वाढदिवसाचरणी त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण मंडळी एकत्रित जमलेलो आहोत. 84 वर्षाचा प्रदीर्घ काळ, वयाच्या 27व्या वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्याच खंबीरपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची असलेली त्यांची ऊर्जा, हे सगळं महाराष्ट्रामधल्या कुठल्या नेत्याच्या किंवा देशातल्या कुठल्या नेत्याच्या आजपर्यंत पाहण्यात आलेलं नाही. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांचे योगदान आहे, हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांनी अनेक ठिकाणी आपले योगदान दिलेले आहे, रमेशभाई सारखी मंडळी असतील, समोर बसलेली अनेक ज्येष्ठ मंडळी असतील, शिंदे गुरुजींसारखे असतील, सुचेअण्णांसारखे असतील, अशा अनेक मंडळींनी गेल्या 40-50 वर्षाचा महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रवास पाहिलेला आहे. आणि त्यांना पवार साहेब काय आहे आणि पवार साहेबांमुळे महाराष्ट्र कुणामुळे आहे या सगळ्याची निश्चितपणे कल्पना आहे. आणि म्हणून ही मंडळी आजही पवार साहेबांसाठी असेल, त्यांच्या विचारधारासाठी असेल
एकरूप आणि एकनिष्ठ राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. हल्लीच्या पिढीला हे माहीत नाही. आणि विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आज पवार साहेबांना बाजूला केलं गेलं आहे. पण दुर्दैव हे आहे की आजपर्यंत महाराष्ट्रात काम करत असताना त्याला कधी प्रसिद्धी मिळत नाही. जी जी मोठी माणसं झाली त्या मोठ्या माणसांना त्यांच्या हयातीत आम्ही कधी मोठं करायचं काम केलं नाही. त्यांच्या चुका काढत बसलो, त्यांच्या विरोधात जे काही असेल ते दाखवत गेलो. पण ज्यावेळी ही माणसं आपल्यातनं निघून गेली त्यावेळी त्यांचं मोठेपण आपल्याला कळलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील, स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील, अशी अनेक नावं घेता येतील की ज्यांचं काम हे कधी आम्हाला त्या काळात कळलंच नव्हतं. तसंच पवार साहेबांचं काम कळलं आहे. आज आमच्यासारख्या तरुण सहकार्याने 25-30 वर्षामधला महाराष्ट्र बघितलाय. त्या 30 ते 40 वर्षामध्ये महाराष्ट्र कुठं होतं आणि कुठून कुठपर्यंत आला हे आम्ही बघितलेलं आहे. त्यावरचे राजकारण करणारी मंडळी बघितलेली आहे. मग ती समाजाच्या ग्रामीण थरात काम करणारी मंडळी असतील, शहराच्या राजकारणात काम करणारी असतील, किंवा राज्याच्या पातळीवर काम करणारी माणसं असतील, या सगळ्या मंडळींनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. सगळ्या व्यवस्था ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घालून दिल्या त्याचं पालन केलं आणि त्या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहिला. पवार साहेबांनी किंवा त्यांच्या अगोदरच्या नेत्यांनी हे जपलं. काल मी एक भाषण ऐकत होतो विधिमंडळाचं. त्या भाषणामध्ये पतंगरावांचे चिरंजीव, आमचं काय नाव त्यांचं, विश्वजित बोलत होते की या सभागृहाने अनेक नेते बघितले. माझ्या वडिलांपासून मी अनेकांना लहानपणापासून पाहत आलो. अनेक दिग्गजांची भाषणं मी ऐकली. पण त्यावेळेची भाषणाचा जो स्तर होता, त्यावेळी जो विरोधकांना ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये जो सन्मान मिळायचा, ज्या पद्धतीनं सभागृह चालवत असताना आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा ही मोठी माणसं आपलं जे मोठेपण महाराष्ट्राच्या हितासाठी जपायचं, ते सगळं आता एकेरीवरती आलेलं आहे. आम्हा लोकांना चांगली परंपरा जतन करणारी लोक नको असतात. आम्हाला काहीतरी वेगळेपण दाखवणारा माणूस जर असेल तर त्याचा लगेच भावतो आणि त्या माणसाला आम्ही, म्हणजे कधी कधी म्हटलं जातं आडवळण्याने जाणारीची प्रगती फार मोठी होते, सरळ मार्गाने जाणाऱ्याला जास्त त्रास होतो. आणि पवार साहेबांनी हे राजकारण केलं. आज पवार साहेबांच्या बाबतीत अनेक सगळ्या गोष्टी सांगत असताना मी माझेच काही गोष्टी सांगेन. मी पवार साहेबांना जवळून पाहत आलो, पण संपर्क कधी माझा पवार साहेबांचा या 7-8 महिन्याच्या अगोदर कधी झाला नाही. अनेक सभा पाहिल्या, पवार साहेबांना अनेक कार्यक्रमात भेटलो, शुभेच्छा दिल्या, पण व्यक्तिशः म्हणून माझा पवार साहेबांची कधी परिचय आला नाही. ज्यावेळी पवार साहेबांचा पक्ष फुटला त्यावेळी मी राष्ट्रवादीमध्ये नव्हतो. त्यावेळी दुसऱ्या दिवशी पवार साहेब यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर नतमस्तक व्हायला आले. त्यावेळी कराडला गेलो. मला ज्यांनी माझ्या राजकीय कारकिर्दीत घडवलं, ज्यांचं पितृतुल्य प्रेम माझ्यावरती आहे, ते खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी मला बोलवलं. साहेबांना नमस्कार कर म्हणून सांगितलं. मी साहेबांना नमस्कार केला. प्रचंड गर्दी होती. मी तिथून बाहेर पडून निघून आलो. त्यानंतर काही दिवस गेले आणि जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पवार साहेबांच्या ऑफिसकडनं मला निरोप आला की तुम्हाला भेटायला बोलवलं.
आणि त्यावेळी पहिल्यांदा त्याच्या अगोदर मी गेलो होतो 1-2 वेळेला, पण इतर जणांसोबत होतो. त्यावेळी मी स्वतः पहिल्यांदा सिल्वर ओकवरती पवार साहेबांकडे गेलो. पवार साहेबांनी मला 9चं टायमिंग दिलं होतं. महाराष्ट्रातला देशातला एकमेव नेता असा आहे की 9 वाजता त्याच्या ऑफिसची बेल वाजते, बरोबर 9 वाजता. मी 8:45ला पोहोचलो, 9 वाजता बेल वाजली आणि त्यांनी आपल्या सचिवाला आत बोलवलं. 9:15 वाजता माझी भेट झाली. माझ्याशी फक्त त्यांनी वाशिष्ठ डेअरीची चर्चा केली, आमच्या संस्थेची चर्चा केली, आर्थिक क्षेत्रामध्ये आपण काम कसं करतोय त्याबाबतची माहिती घेतली. चिपळूणमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याची चर्चा केली. आणि त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की माझी वाशिष्ठ डेअरी असेल किंवा आमची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था असेल, याची इत्थंभूत माहिती पवार साहेबांकडे होती. त्या पवार साहेबांनी मी माझ्या पद्धतीने विचारला, पण पवार साहेबांना भागभांडवल माझ्याकडे किती आहे हे माहित होतं की ज्याच्यावरती संस्था उभी असते. वाशिष्ठ डेअरीचं आजचं दूध किती आहे हे पवार साहेबांना माहित होतं. वाशिष्ठ डेअरीला मी एवढा मोठा दर देतो, तो कसा परवडतो हा त्यांचा मला प्रश्न होता. म्हणजे किती बारीक पद्धतीने प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाची इत्थंभूत माहिती पवार साहेबांकडे असते, ते मी त्यावेळी पाहिलं. पवार साहेबांनी सांगितले की आपल्याला चिपळूणमध्ये पुन्हा पक्ष उभा करायचा आहे. मी रमेशभाईंशी बोलतो, आपणही जयंत पाटील साहेबांशी बोलून घ्या. आणि मग त्यानंतर पवार साहेबांच्या माध्यमातून रमेशभाईंची नंतर चर्चा झाली. आम्ही एकत्रित भाई पुन्हा गेलो, पक्ष प्रवेश झाला, जबाबदारी खांद्यावरती आली. आणि मग त्यानंतर पवार साहेबांच्या माध्यमातून हे काम सुरू असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपली घोषणा झाली, त्यानंतर पवार साहेबांना भेटायला गेलो, आशीर्वाद घेतला. साहेबांनी सांगितले की आपल्याला ही लढाई जिंकायची आहे आणि तुम्ही आणि रमेश भाई, तुम्ही दोघांनीही मला या लढाईमध्ये सगळ्यांनी जिंकून द्यायचे, त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकद कामाला लावा. एक नेतृत्व कार्यकर्त्याच्या पाठी कसं असतं हा सांगण्याचा फक्त या माध्यमातून उद्देश आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. भाई पवार साहेबांनी 2 वेळा फोन केला, काही अडचण आहे का, आपल्या सगळ्या मंडळींना कुठला प्रॉब्लेम आहे का. महाराष्ट्रातला एकमेव देशातला नेता असेल की जो उमेदवाराला स्वतः फोन करून विचारतो की तुम्हाला काही अडचण आहे का. असंख्य माणसं या मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली प्रत्येक क्षेत्रातली येऊन पवार साहेबांना म्हणणारी काम करत होती आणि आपल्याला भाई भेटून जात होते. सामाजिक क्षेत्रातली काम करणारी मंडळी असतील, शैक्षणिक क्षेत्रातली असतील, सांस्कृतिक क्षेत्रातली असतील, अनेक मंडळी या मतदारसंघामध्ये आली. मगाशी जसं आमच्या जांभेकर मॅडमनी सांगितलं की हे सगळं पवार साहेबांनी जोडून दिलं. आणि ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला मी मतदार कक्ष, ज्या वेळेला 13 राऊंड पर्यंत आपण भाई पुढं होतो, त्यावेळी मी कार्यकर्त्यांसोबत होतो. आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ट्रेन बदलतोय, त्यावेळी मी मतदार कक्षात गेलो. तर तिथे आमचे विनोद सारखे सगळे कार्यकर्ते होते आणि मला वाटलं की त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांसोबत आता असणं गरजेचं आहे. निकाल चालू झाला, शेवटचा राऊंड ज्या वेळेला संपत आला त्यावेळेला मला पोलिसांच्या मार्फत मेसेज आला की आपल्याला बाहेर एक मेसेज आहे, त्या मेसेजसाठी तुम्ही या. कारण माझ्याकडे मोबाईल नव्हता.
माझ्या पत्नीचा माझ्याकडं मला फोन होता आणि त्याने एका आमच्या पत्रकार मित्रांच्या याच्यावरती फोन केला होता आणि मला तो निरोप द्यायला सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीत मला 2 मिनिटं बोलायचं आहे. आणि ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो आणि परत तिला फोन लावला स्वप्नाला, त्यावेळी तिने सांगितलं की पवार साहेब तुमच्या मोबाईलवरती फोन करताय, तुमचा फोन लागत नाही. म्हटलं माझा मोबाईल माझ्या कार्यकर्त्यांकडे आहे. तर त्यांचा मेसेज आहे की आपण रिकाउंटिंग घ्या आणि त्याची मागणी करा आणि रिकाउंटिंग झाल्याशिवाय आपण बाहेर पडू नका. आणि मग त्यानंतर आपण रिकाउंटिंग केलं. हे सांगण्याचा मुद्दा आहे की एवढं प्रेम आणि एवढं पाठबळ असणारा नेता पाठीशी असणे भाग्य लागतं. पवार साहेबांचा फोन आणि ती एवढी काळजी आपली घेत आहेत, याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी त्यावेळी काहीच नव्हती. पराभव त्याच क्षणी मी विसरून गेलो. हार पराभव लढत असताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पण असतो, आपल्यामध्ये असतो, कुटुंबामध्ये त्या भावना असतात. पवार साहेब यावेळेला किती बारीक लक्ष ठेवून महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी होते. हे चित्र त्यावेळी अजूनही माझ्या डोळ्यातून गेलेलं नाही. पण अनेक नेते आहेत, पण असा नेता होणं नाही. आणि त्यानंतर ज्यावेळी भेटायला गेलो सहकुटुंब सहपरिवार, दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तसं पवार साहेब पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती येत होते. मला संध्याकाळी 5 वाजता निरोप आल्यावर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांच्या गाठीबिटी चालू होत्या, त्यातून पुन्हा कराडला गेलो. ज्या हॉटेलला उतरले होते तिथे मी फक्त उशीर झाला होता. खाली गेल्यानंतर त्यांच्या बॉडीकडनं कळाल्यावरती त्यांनी पवार साहेबांकडे तो निरोप दिला. लगेच निरोप आला की प्रशांतवरती पाठवून द्या. मी सहकुटुंब सहपरिवारवरती गेलो. त्याही ठिकाणी मला शेजारी बसून त्यांनी एवढंच सांगितलं, हा जो पराजय झालाय त्याची काळजी करायचं कारण नाही. हा जनतेनं केलेला पराभव नाही. या सगळ्याची माझ्याकडे इत्थंभूत माहिती आहे. तुम्ही धीर धरा, कामाला लागा, सगळं काही व्यवस्थित होईल. खचून जाण्याची गोष्ट नाही. लोकांनी तुम्हाला त्यांचं जे मोल आहे, त्यांचं जे मतदान आहे ते दिलेलं आहे. काय झालं ते आपण शोधू. एवढ्या पद्धतीची ऊर्जा मिळाल्यानंतर आपल्याला काही कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण ती ऊर्जा आणि पवार साहेबांचं या वयात त्यावेळी जो आत्मविश्वास पाहिला की माणसं कशी कशी असतात. आम्ही इतिहासाच्या मध्ये पुस्तकात वाचत आलो, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी मालुसरे ही माणसं वाचत आलो. पण आज आम्ही पवार साहेब वाचत समोर आमच्या आहेत. केवढा धीरोदत्त माणूस आणि केवढा मोठा माणूस पाहायला मिळतो आपल्याला. हे आपलं भाग्य आहे. आणि या माणसाच्या सान्निध्यात आपलं आयुष्य आहे. यापेक्षा आणखी कुठली श्रीमंती आणि पुण्य लागते. आणि म्हणून मला त्या सगळ्या गोष्टीपासून एकच ठरवलं की या माणसांचा आशीर्वाद आपल्या पाठी मिळाला, डोक्यावरती हात आपल्या मिळाला, हीच माणसांनी जे काम केलं ते आपण पुढे चालू ठेवायचं. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या सेवेत काम करण्यासाठी लागलो. अनेक लोकांचे निवडणुकीनंतर आजही फोन येत आहेत. अनेकांच्या डोळ्यांमध्ये आज अश्रू आहेत. अनेक ठिकाणी त्यावेळी 2-2, 3-3 दिवस चुली पेटल्या नाहीत. आजही कुठल्या गावामध्ये गेलो तरी जल्लोषात स्वागत हरून सुद्धा करतात. हे सगळं ज्यावेळी आपल्याला मिळतं त्यावेळी ही पुण्य आणि आशीर्वाद पाठीशी असतं. म्हणून आपल्याला मिळतं. ज्या गोष्टीत कमी पडलो त्या सुधारल्या पाहिजेत. पण पवार साहेबांसारखं आपल्याला नेतृत्व आहे की कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या आणि देशाच्या राज्याच्या हिताचं जे काही असेल ते करत राहायचं. निश्चितपणे आपल्याला न्याय मिळतो. आणि मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेबांनीचं आपण जेव्हा नेतृत्व मानतो त्यावेळी त्याच पद्धतीनं खंबीरपणे पुढे चालत राहण्याची धमक आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे. आणि ते आपण सगळ्यांनी या पुढच्या काळात त्या पद्धतीनं उभं राहण्याचं काम करू. अनेक मान्यवर या ठिकाणी बोलून गेले.
त्यापैकी मी एकच त्या सगळ्यांच्या वतीने सांगेन की पवार साहेब हे जे आपलं नेतृत्व आहे, हे नेतृत्व आणि त्या नेतृत्वाच्या पाठी आपण असणारी सगळी मंडळी हीच इतिहासाच्या उद्याचे साक्षीदार आहोत आणि आपणच या महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळा वलय देऊ शकतो ही सगळ्यांनी खात्री बाळगा. आज काही ठिकाणी अनेक गोष्टींची चर्चा आहे. मला कल्पना आहे की मी एक निवडणूक झाल्यानंतर कुठं काही प्रतिक्रिया दिल्या नाही, कारण आज माझ्यावरती प्रेम करणारी माणशी सगळी माणसं एवढी दुःखी होती. त्यातून काही आपण आपलं काहीतरी सांगावं हे मला काही पटलं नाही, कारण अनेकांची प्रचंड मेहनत होती. काही लोकांची म्हणणं होते की आपण भाजपमध्ये जाणार. ज्या पवार साहेबांनी डोक्यावर हात ठेवला, ज्या पवार साहेबांमुळे 90,000 लोकांनी आपल्यावरती प्रेम केलं, या प्रेमातून उतराई होण्यासाठी दुसऱ्या कुठं जायची गरज नाही. या मंडळींच्या हृदयात जे स्थान आहे हीच मोठी आपली पोचपावती आहे. त्यामुळे अशा कुठल्या गोष्टीच्या मागे जर जायचं असतं तर या अगोदरच एखादा निर्णय केला असता. पण महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे लढत आहे, या सगळ्यांना साथ देण्यासाठी मला समोरची लढाई किती मोठी याची कल्पना होती विधानसभेची, तरी सुद्धा मी फक्त ज्या पवार साहेबांना मानत आलो, ज्या विचाराला मानत आलो, त्या विचाराची लढाई लढलो. प्रचंड मोठी दरी होती. काय काय होणार या सगळ्या गोष्टीची कल्पना होती. किती ताकद समोरच्याकडे आहे याची मला कल्पना होती. तरी सुद्धा मला माहीत होतं की मी लढणार आहे ती माझ्या विचारांच्या लढाईसाठी आणि आज तीच लढाई मला पुढे घेऊन जायचं आहे. राजकीय स्थित्यंतर बदलतील राहतील काही माहीत नाहीत. त्या राजकीय स्थित्यंतरामध्ये आपलं भविष्य काही आहे ते माहीत नाही. पण एक मात्र निश्चित आहे की ज्या लोकांनी साथ केली त्या लोकांच्या विश्वासाचं काम ह्या पुढं करत राहणार. त्या लोकांचा विश्वास जपण्याचं काम ह्या पुढच्या काळात करत राहणार आणि आदरणीय पवार साहेबांच्या पाठीने आजपर्यंत पवार साहेबांच्या पाठी जशा पद्धतीनं उभा राहिलो त्याच पद्धतीने याही पुढच्या काळात पवार साहेबांच्याच सोबत राहणार एवढं आपल्याला या ठिकाणी सांगतो. ज्या महाविकास आघाडीने निवडून देताना दिवसरात्र मेहनत केली त्या प्रत्येक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत राहणार आणि त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जिथं जिथं शक्य आहे तिथं ताकद देण्याचं काम या पुढच्यात करण्याचं आज या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी नमूद करतो. खूप प्रेम आपल्याकडे मिळालं, पवार साहेबांचा उमेदवार म्हणून मिळालं याची जाणीव माझ्या पाठी मला नक्की आहे. हे प्रेम आणि हा विश्वास जपत आदरणीय पवार साहेबांचं एक काम आपण सगळेजण पुढून घेऊ हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांना दिलेली फार मोठी गिफ्ट असेल असं मला वाटतं. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना ज्येष्ठ मंडळींना या वाढदिवसानिमित्त आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल नमस्कार करतो आणि आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसात प्रित्यर्थ आपणालाही उदंड आयुष्य लाभो ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाकडे यायचं. अनिता नारकर. मी रमेश भाई आणि प्रशांतजी यादव साहेब यांना विनंती करतो एक सेकंड मागे घेऊ. धन्यवाद. प्रियंका कार्यकर. प्रियंका कार्यकर या. प्रियंका कार्यकर जरा मधून बाजूला कृपया. त्यानंतर शिंदे कोणती इकडे सर. सारिका कदम. सारिका कदम. दीप्ती लाडाला एक आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका आणि समाजसेविका दीप्तीला. त्यानंतर सीमा चाळके.
सर्वश्रुत आहेतच, त्यांच्याबद्दल काही सांगणं गरजेचं असं सीमा चाळके. सीमा चाळके अनेक सत्कार आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या हातून होणार आहे. सीमा चाळके टाळ्या वाजवायचा कृपया. कोएसच्या माध्यमातून आणि अनेक संस्थेच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या लढाया अनेक वेळा लढत आलेल्या आहेत. त्यांना उभं राहायला या ठिकाणी त्रास होत असेल, काम करत असलेल्या स्वाती साळवी, कुसुम जाधव, बचत गटांचं सबलीकरण सक्षमीकरण महिलांचं आणि अनेक कर्तृत्ववान महिलांना नेहमीच मार्गदर्शन करणाऱ्या ज्येष्ठ अशा कुसुमताई जाधव. याही वयात अखंडपणे समाजसेवा आणि महिलांचं काम अथांगपणे करत असलेल्या कुसुमताई जाधव. त्यानंतर दीपमाला नाटुसकर या ठिकाणी आलेले नाही, त्यांच्या घरी प्रॉब्लेम आहे. संगीता कांबळे आहे. संगीता दत्ताराम कांबळे आल्यात का? सुमित्रा आहिरे या देखील वीर पत्नी आहेत, त्यांना देखील सेना मंडळाचं पद मिळालं नाही आलं. रेखाताई खचाटे, रेखाताई खलाटे ज्या रंगकर्मी आहेत. रत्नमाला बोरटे का कळंबटे, रत्नमाला कळंबटे या एक समाजसेविका आहेत आणि ज्येष्ठ नगरसेविका, ज्येष्ठ समाजसेविका पण आहे. त्यानंतर नीला पेंडसे या ज्या इथे हजर नाही आहेत, त्यांचे पुरस्कार घरी पोहोचवले जातील. नीला पेंडसे. माधवी ताई भागवत, माधवी नरेवाडी, डॉक्टरांच्या पत्नी आहेत या. त्यानंतर आपल्या चिपळूणचं एक देशिंग नेतृत्व ज्याने अनेक महिलांना त्यांच्या बुडत्या काळामध्ये हे केलेलं आहे. दुर्गा शक्तीच्या माध्यमातून अनेक कामं करत असतात. अश्विनी भुसकुटे एक चिपळूण मधील एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आपण त्यांना पाहतो. अश्विनीताई भुसकुटे. मी ऍडव्होकेट नैना पवार यांना विनंती करतो की त्यांनी सांगितलं. माधुरीताई गोखले, माधुरी गोखले ज्येष्ठ नागरिक. माधुरी गोखले सहकारातल्या कार्यकर्त्या होय. RDC बँकेच्या येणार होत्या, पण माधुरीताई गोखले. दीपाली भडवळकर, दीपाली माजी सरपंच आहेत आणि आजही समाजसेवेचं काम करत आहेत. दीपाली भडवळकर मिरवणे गावच्या आहेत. रुपाली परुळेकर, रुपाली परुळेकर, रुपालीताई परुळेकर नाही आलेल्या. पुष्पा पाटील आलेल्या नाहीत. अनिता मोहिते, अनिता मोहिते गरजू रुग्णांना मदत करणं आणि वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवेचं कार्य, निर्भय बनवण्याच्या माध्यमातून देखील त्या नेहमी सोबत असतात. मनीषा वाघमारे. तर मिनलताई बांदेकर, बांद्रे. मंजुषाताई साळवी या देखील महिलांसाठी अतोनात काम करत असतात. अतोनात त्यांचे प्रयत्न चालू असतात. बचत गट असेल किंवा महिला सक्षमीकरण असेल, सबलीकरण असेल, त्या माध्यमातून अनेकांचं काम या ठिकाणी चालू असतं. मंजुषाताई साळवी. वृषाली कुलकर्णी, वृषाली कुलकर्णी ज्येष्ठ नागरिक. वृषाली कुलकर्णी. निलिमा चव्हाण, तमीरजी मुल्ला क्लबच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट असं काम चालू आहे. त्यानंतर सुषमा शेरे, सुषमाताई शेरे, सुषमा शेरे आल्यात का? केंद्राकडून आपल्याला उत्तम काम म्हणून सूचित करण्यात आलं होतं.
विलासवादी लिंगायत, अर्चना सुर्वे, प्रियंका शशिकांत शिंदे, प्रियंका शिंदे, तन्वी सावर्डेकर, मेघने त्यांची माहिती गोळा करणे या प्रकारचे सर्व कामं या ठिकाणी करत असतात। आणि पवार साहेबांनी महिलांसाठी जे आरक्षण दिलं, महिलांसाठी जे काम केलं, जे समाजसेवेचं व्रत आणि आपल्या माध्यमातून अनेक गरजूंना यांना त्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणं, कोण आणलेलं असेल तर त्याचं काम कसं करणं आणि अनेक कामांच्या माध्यमातून त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो। ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर भाई सय्यद ज्येष्ठ पत्रकार जे मोठे शेवंती काशीनाथ आहिरे या कोणी आल्यात का इथे? या तुम्ही तिथे खाली द्या ना, तिथे द्या, इथे घे ना, खाली घे, स्टेजवर नको। भाईंचे देखील स्नेही आहेत जवळचे आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक देखील आहेत। त्यानंतर श्रीराम रघुनाथ महाडिक, हे माजी सैनिक आहेत। श्रीराम रघुनाथ महाडिक हे आमच्या मोरवणे गावचे, आपल्या काडवली निर्बाडे गावचे सुपुत्र आहेत आणि माजी सैनिक आहेत। दौलत शिंदे एक लक्षात घ्या, आपण चर्चा करतोय। सुरेश शांताराम तांबट, त्याच्यानंतर अजय यादव, अभय दांडेकर, जयंत कदम, MSCB नंतर रिटायर झाल्यानंतर MSCB असताना MSCB नंतर अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका करत असतात। सुरेश उस्मान बांगी, जरा अंतर्गत चर्चा करू नका। रोहन नलवडे, ज्येष्ठ नागरिकांच्या गजमल, प्रताप गजमल, बजरंग तांबोळे, पंकज कोलवणकर विश्वस्त आहेत आणि अनेक समाजकार्यात पुढे असतात। लक्ष्मण कांबळे, राजन कडाळकर, राज खेडेकर, मधुकर तेरे देसाई, पंडित सीताराम शंकरराव। 9 वाजल्यापासून एखाद्या सेंटर मध्ये बघितलं तरी तिथे काही ना काहीतरी खटाटोप करून महाराष्ट्र प्रदेशपर्यंत अगदी त्यांचा पाठपुरावा असतो आणि अगदी कुणाला बसून देत नाही मुळात जागेवर सारखे। प्रदीप पवार, आनंद चव्हाण, आनंद दाते, अशोक भोसले, पांडुरंग हटकर यांना वरती यायला त्रास होतो, रोहन खाली निर्भय मनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारा असं एक वेगळं होतं अशोक भुसकुटे साहेब।
पांडुरंग शिंदे सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काम करत असतात आणि एक वेगळा नावलौकिक त्या सावड्या पट्ट्यापासून ते संगमेश्वर पर्यंत विश्राम बाबाजी जोशी, अनिल जाधव आणि मी सर्वप्रथम शाहीद खेरटकर यांना विनंती करेन की आपण येऊन या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे. उत्कृष्ट साहित्य, उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट पत्रकारिता म्हणून आणि एक त्यांचं एक झाकडी नृत्य देखील ते करत असतात. एक नाव लौकिक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. नागेश पाटील, नागेशजी पाटील, राजेंद्र कुमार शिंदे, नागेश पाटील. असं नाही, आपण खालीच उभे राहा. चालू आहे ना. राजेंद्र कुमार शिंदे, मकरंद भागवत, सावर्डेकर, सुशांत कांबळे, मकरंद भागवत पण आहेत की बांद्रे साहेब या बांद्रे, सावर्डेकर, कांबळे आपण देखील या. गजेंद्र कापडे, गजेंद्र खडपे, गजेंद्रजी जाधव आमच्या 10 पटीचं युवा नेतृत्व आणि एक युवा इलेक्ट्रिक मीडिया चालवणारे, ज्यांनी कमी कालावधीमध्ये अतिशय उत्तुंग भरारी मारले असे आमचे मित्र दीपक शिंदे, ओंकार रेवेकर, दीपक शिंदे या. दीपक शिंदे, ओंकार रेवेकर, आमची याच्यामध्ये एक हरीश फुटक आमचे एक कार्यकर्ते आहेत आणि नुकतेच ते रिटायर झाले आणि ते ज्येष्ठ नागरिकांमध्येच आता समाविष्ट झालेले आहेत. कोणी काय नाव हे आभार मांडण्यापूर्वी प्रियंका कार्यक्रम नमस्कार. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, राजकीय विचार मंचावर मी आज पहिल्यांदाच बोलत आहे. कारण कणातला कण आपणच म्हणू नये की आम्ही समाजकार्य करतोय, पण जांभेकर मॅडम बरोबरच मी गेली 15 वर्ष कणभर काम करत आहे. आज इथे येऊन बोलण्याचा उद्देश हाच आहे की राजकारणाच्या आधी समाजकारण ही पहिली राजकारणाची पायरी आहे. तर आज जी व्यासपीठावर ज्या दिग्गज राजकीय मंडळी उपस्थित आहेत, तर त्यांच्याकडून समाजकारणाची खूप अपेक्षा आहे. कारण माननीय माजी आमदार रमेशभाई कदम भाईंनी आम्हाला उद्योग केंद्रासाठी खूप मोठी आर्थिक मदत केली होती आणि यासाठी मी इथे हे एक थोडंसं गडबडायला होते, मी पहिल्यांदाच बोलते. पण महिला उद्योग केंद्र उभं राहावं यासाठी भाईंनी खूप मोठी मदत केली होती. जांभेकर मॅडम, आज लाड मॅडम इथे आहेत, देशपांडे आणि महिला मंडळाने तो एक प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्यात थोडंसं आम्हाला अपयश आलं. पण आज माझी ही विनंती आहे की खरोखरच
महिला उद्योग केंद्राची स्थापना करणं खरोखर गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण राजकीय मंडळींनी मदत करावी. कारण ज्यावेळी आम्ही महिला उद्योग केंद्राची स्थापना करायचं ठरवलं आणि पेपरला बातमी दिली होती तर अक्षरशः 100 पेक्षा जास्त अर्ज आपल्याकडे आले होते. म्हणजे महिलांच्या हाताला किती कामाची गरज आहे तो हा एक विषय मांडायचा होता. आणि दुसरा महत्त्वाचा विषय की कष्टकरी महिलांचं आरोग्य. ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत, ज्या कष्टकरी महिला आहेत, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. परवाच आता नारी सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही उपटाण इथे जेव्हा आरोग्य शिबिर घेतलं तर 150 पेक्षा जास्त महिला तिथे आलेल्या होत्या आरोग्य शिबिरामध्ये. आणि अजूनही महिला येतील असं त्या प्रत्येक महिला सांगत होती. बाळ परत परत घे, आपलं आरोग्य शिबिर परत परत घे असं त्यांच्याकडून सांगितलं जात होतं. म्हणजे तो वाढ कोणाचा आहे काय आहे हा राजकीय विषय माझा स्वतःचा नाहीये, पण म्हणजे दुर्दैव वाटतं. ह्यापूर्वीही आम्ही तिथे आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत पण तिथल्या कष्टकरी महिला अनेक म्हणजे 150 पेक्षा जास्त महिला तिथे येतात असं. तर ह्या 2 गोष्टी मला इथे मांडायच्या होत्या म्हणून मी इथे आले. मला संधी दिली. आज जो सन्मान केला आहे त्या सन्मानास पात्र आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण कार्य हे फार म्हणजे कमी केलेलं आहे असं मी आपण स्वतः म्हणू नये. तर जो सन्मान केला त्याबद्दल मी आभार व्यक्त करते. याच कार्यक्रमाचे सांगता झाले असे मी